बरं आहे ना. तर आज आलो आहे आपण मिरची खाली करून नागपूर भरायसाठी गोडाऊनला परचुटन भराय आलेलो आहे. तर त्याचबरोबर गाडी बिडी सोडून पुसून घेतली मस्तपैकी नाही का, म्हणजे झाडून बिडून घेतली. आलो आता भरायच्या ठिकाणी. आज एक गोडाऊनमध्ये आलेलो आहे, परचुटनचं गोडाऊन आहे. चाकणला आलेलं आहे भरायला. इथं आपली गाडी लावली. आता या गाड्या भरून झाल्या का मग आपली गाडी भरणार. अजून तर काय आपली महिना भरायला नाही घेतली, अजून ही गाडी राहिली एवढी. ही गाडी भरायची झाल्यानंतर आपली महिना वाट बघून येते. पण कशी बघायची बघितलं का, कधी भरायची काय ही झाली का आपली महिना भरायला. शेटने काय साहेबांनी काय आपला माल तेल काढून ठेवलेला आहे. बिल तयाराचे घेऊ भरून. काय तर भावानं लावली ना महिना भरायला, इथली भरायला हॅड्रानी भरायचं काम चालू आहे. असा आहे हॅड्राचा ड्रायव्हर, हॅड्राचा सुपरवायझर नाही कामगार. आणि हे वरूनच हसाय चालू केलं, ते वरूनच हसाय चालू झालाय. असं द्या काय आता आपलं काम तर आपण करणारच ना. कोणी हसलं पण आणि कोणी बोललं पण आपण काय व्हिडिओ काढायचा बंद करणार आहे का? नाही. घेऊ माल टाकायचा आपल्या गाडीत. अजून आज या मॅनेजरने आपल्यासोबत जरा गद्दारी केली. का गद्दारी केली माहिती काय? नाही की आपली गाडी उशीर का भराय घेतली. तर याचा विषय असा आहे की त्याला आहे ना वाघुलेलं जायचं आहे घरी. तो राहायला वाघुलेला आहे. तर का मग त्याला दुसरी गाडी नाही ना परत शिक्रापूर चौकापर्यंत यायला, चाकण चौकापर्यंत यायला. तर त्याच्या हिशोबाने त्यांनी काय केलं, माझी गाडी उशिरा ठेवली भरायला. बाकीच्या गाड्या भरून घेतल्या टपाटपा. अख्खा गोडाऊनमध्ये एवढा मोठा माल पडेल. त्यांनी बरोबर आज कांड केला आपला नाही का. आता पण मी पण असं कांड करतो संध्याकाळी. पेपर भेटले का ते असं सांगतच नाही, मुकाट्याच गपचिप निघून जातं. मरू द्या, जाऊ द्या. इला अख्खा दिवस वाया घातलाय. अख्खा दिवस वाया घालून पण शेवटी गाडी भराय घेतली सगळ्याच्या शेवट. कारण तर का माझ्या गाडीत त्याला चाकणला आपल्याला यायचे शिक्रापूरपर्यंत. मग तिथून तो रिक्षाने जाणार. आणि मग मला आधी म्हणला असताना मला तिकडे यायचं आहे तर माझी गाडी भरून उभा ठेवली असते ना. मी भरून उभा ठेवायची ना, थांबलो असतो मी इथं. पण त्यांच्याच नाही केलं. माझी गाडीच उशिरा भराय घेतली सगळ्या गाड्याच्या नंतर. त्याला वाटलं निघून जाणी थांबणार नाही आपल्यासाठी. असं थोडं राहतं आहे. तोंडाने जरी सांगितलं असतं मी थांबणार आहे, मला यायचं आहे, थांब जाऊ नको, तर मी आरामसे थांबलो असतो ना गाडी बिडी भरून साईडला. तर आणि ते करूनच नाही गेलं. तर जाऊ द्या, जरा काय अडचण नाही. बघूया. आणि अजून परत भरायचं काम चालू आहे. ठेवलं तर मन लावून बघते बाया बघू द्या, काय अडचण नाही. हॅड्राचा माल भरून झाला आणि तिथून आणली परत इकडं डॉगला. हॅड्राने एवढा माल टाकला सगळा. मग आता बाकीचं बॉक्स बिक्स असते ती भरायची. हॅड्राचा माल असं गोडाऊन. तर आता चला चाय पाणी वगैरे घेऊन ये, कारण तुला बोर झालंय. झोपलेलं तर सकाळपासून आराम केला मस्तपैकी. चहा पाणी करून येतो. येतात माणसं पण. आता दुसऱ्या गाड्या भरायचं काम चालू आहे इकडे गाड्या भरायच्यात दुसऱ्या. तर आपलं चहा पाणी करून येऊ. चला खाली चालू इकडं भरायला गाडी. मग कशी झाली होती चालू. जाऊ वरी बस निवांत जरा किती होती बघू. आलो वरी धिंगाणा चालू आहे भरायचं काम. लोडिंग याच्या लेवलने हाईट येणार आपल्या गाडीला आज. जबरदस्त काहीच झाली भरून. आता घेऊ ट्रिपल मारून, रशी बिशी मारून घेऊ. हाईट आलेली आहे आपल्या गाडीला.
यांच्याकडून त्रिपाल मारून घ्यायचं आपल्याला. 200 रुपये दिले की त्रिपाल मारून द्यायच्यात, काही विषय नाही. काहीतरी चालू केलं रशीद ताडपत्री वगैरे टाकायला. पंधरा मिनिटात तर बांधून देते झकासमध्ये. एकदम जबरदस्त. झाली गाडी बिडी बांधून ओके. यांनी गाड़ी बांध ली. भाई लाज रहा है, ऐसा गोडाउन है. अभी देखेंगे, काटा करेंगे, निकल जाएंगे. काटा करके बिल बिल लेंगे, फिर निकल जाएंगे. काय आलो, गाडी बिडी बांधून झाली, आलो काटा करायला. मला काटा करून घेतला होता सकाळी. आपल्या गाडीत वजन आलेलं आहे 14 टन 970. म्हणजे आपली गाडी टोटल मिळून आपली गाडी आहे 16 टन आली ना तर 10 टन येतो. आणि आपल्या गाडीत माल 8 टन आलेला आहे, काय विषय नाही. काटा करून घेऊ. तर चला, बिल वगैरे घेतलं आपण सगळे. त्याला झालंय हात फ्रेश झालो जरा, कारण लय अवतार बेकार झाला होता. त्यामुळे मला जरा फ्रेश वगैरे झालो. आता निघू. बिल पण आपल्याला भेटलंय. बिल, गाडी बिडी काचा वगैरे पुसून घेतल्या. निघू आता आपल्या दिशेने. इथून निघलो, आलो पंपावर, केली गाडीची टाकी फुल. आपल्या गाडीत डिझेल बसलंय, मला दाखवतो 13,800 152 लिटर. तर चला आता निघू. टाकी फुल केली. आता नगरला जाईन, गाडी लिक्विड टाकून घेऊ. तिथे गेल्यावर लिक्विड टाकलं का मग उद्याच्याला सकाळच्याला व्हील अलाइनमेंट करून घेऊ. व्हील अलाइनमेंट करू, मग लिक्विड टाकू आणि मग नागपूरला निघू.